देश हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 5व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, मागच्या काही भागांमध्ये आपण पाहिलं की कर्व्यांनी मोठ्या कष्टानं शिक्षण घेतलं. त्यानंतर ते मुंबईमध्ये रुजू झाले. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आपल्या गावातल्या मुलांना शिकवलं, पण त्याचा भार त्यांच्या पत्नीवर पडून पुढं त्यांची तब्येत खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. नंतर महर्षी कर्वे हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यावेळी सगळ्यांनी त्यांना पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला आणि तेव्हा सहज शक्य असतानाही त्यांनी एखाद्या कुमारिकेशी पुनर्विवाह न करता विधवेशी पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. बोले तैसा चाले अशा प्रकारची ही व्यक्ती होती आणि म्हणूनच त्यांनी विधवा झालेल्या गोदूबाई यांच्याशी पुनर्विवाह केला आणि त्याच पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून प्रसिद्ध झाल्या आणि अण्णांच्या कार्यामध्ये त्यांनी फार मोठे योगदान दिलं आहे. मंडळी, अण्णांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी विधवा विवाह बंधनमुक्ती परिषदेची स्थापना केली. अनाथ बालिकाश्रम मंडळ पुण्यात सुरू केला. नंतर पुढे हिंगणे या ठिकाणी हा आश्रम स्थलांतरित झाला. त्या सगळ्या मुलींसाठी अण्णांनी प्रचंड कष्ट घेतले. मुलींसाठी निधी जमवून महाविद्यालय सुरू केलं. कोणतीही संस्था चालवण्यासाठी, सामाजिक कार्य करण्यासाठी पैसा आणि समर्पित कार्यकर्त्यांची गरज असते. हळूहळू कर्व्यांच्या संस्थांना लोकाश्रय आणि राजाश्रय मिळू लागला. त्या चालवण्याकरता आवश्यक तेवढा पैसाही वेळोवेळी उभा राहिला. पण हे सगळं कार्य चालवण्यासाठी निस्वार्थ आणि समर्पित कार्यकर्त्यांची गरज होती. असे कार्यकर्ते घडवण्यासाठी अण्णांनी निष्काम कर्म मठाची स्थापना केली. त्यामागे भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोगाची कल्पना कर्व्यांच्या डोळ्यासमोर होती. पण काही काळातच ही संस्था बंद करावी लागली, कारण पुरेशा समर्पित कार्यकर्त्यांचा त्यात अभाव होता. शिवाय लोकांनाही या मठाच्या उपयुक्ततेबद्दल शंका होती. अण्णांची हा मठ स्थापन करण्यामागे जी उदात्त कल्पना होती ती लोकांना समजू शकली नाही. अण्णांच्या मनात आणि आचरणात सुद्धा असलेला निष्काम कर्मयोग समजून घेण्यात समाज कमी पडला. पण अशा गोष्टींमुळे अण्णा विचलित होत नसत. कोणत्याही परिस्थितीत ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याची एक विलक्षण जिद्द आणि चिकाटी अण्णांजवळ होती. आणि या सगळ्यांच्या पाठीमागे होती ती स्त्रियांच्या उद्धाराची तळमळ. त्यामुळे पुढे आश्रम, मठ आणि महाविद्यालय यांचं एकत्रीकरण करून महिलाश्रम ही वेगळी संस्था अण्णांनी निर्माण केली. त्यावेळी अण्णा म्हणाले, या त्रिवेणी संगमाने कार्याचे महत्त्व वाढून हे एक तीर्थस्थान ठरो आणि यातून बाहेर पडणाऱ्या हजारो मानसकन्या स्वतःचा आणि आपल्या मातृभूमीचा उद्धार करण्यास सहाय्यभूत ठरवत. याच सुमाराला जपानी महिला विद्यापीठाचं एक माहिती पुस्तक योगायोगानं अण्णांच्या हाती पडलं. ते वाचून त्यांच्या विचारांना चालना मिळाली. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणं, त्यांची जाचक रूढीतून मुक्तता करणं यासारख्या गोष्टी म्हणजे स्त्रियांवर उपकार करणं असं समजलं जायचं. पण मंडळी, स्त्रियांना शिक्षण देणं, त्यांना आपल्या पायावर उभं करणं हे आपलं माणूस म्हणून कर्तव्यच आहे, अशी अण्णांची भावना होती. स्त्रीदास्य मुक्ती आम्हाला मान्य नाही. उलट स्त्रीचं मुक्त क्षेत्र हे तिचं घर आहे. या तिच्या कार्यक्षेत्रात
पत्नी म्हणून, माता म्हणून तिचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे, असे अण्णांचे विचार होते. या विचारात स्त्रियांना आपल्या घरापुरतंच सीमित करण्याचा अण्णांचा मुळीच हेतू नव्हता, तर तिला शिक्षण घेऊन स्वावलंबी होता यावं, तिनं स्वतःची प्रगती करावी, समाजाकडून आणि कुटुंबातील इतर घटकांकडून तिला मानाचं स्थान मिळावं, असं अण्णांना वाटत होतं. या विचारात अण्णांचं द्रष्टेपण आपल्याला दिसतं. अण्णा केवळ स्त्रियांचे उद्धारकर्ते होते असं नव्हे, तर ते स्त्रियांना व्यक्ती म्हणून स्वतंत्र स्थान देणारे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणारे एक मूर्तिमंत विद्यापीठ होते. अण्णांनी आपली महिला विद्यापीठाची कल्पना आता लोकांसमोर मांडली. त्यांच्या या कल्पनेवर सुद्धा अनुकूल प्रतिकूल अशा प्रतिक्रिया उमटल्या. पण अण्णा दृढनिश्चयी होते. एकदा जे ठरवलं त्यापासून ते कधीही मागे हटायचे नाहीत. त्यांच्या जिद्दीला फळ आलं आणि 3 जून 1916 या दिवशी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचा अभ्यासक्रम मातृभाषेतून ठरवण्यात आला. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींनी अण्णांच्या कार्यकर्तृत्वाची प्रशंसा केली. अण्णांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली, पण या विद्यापीठाचा अभ्यासक्रम राबवण्यासाठी महाविद्यालयांची गरज होती. अण्णांनी त्यासाठी पुण्याला महिला पाठशाळा सुरू केली. सुरुवातीला या पाठशाळेत फक्त 5 विद्यार्थिनी होत्या. लवकरच तिथं 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात झाली. मात्र विद्यापीठाला अजून सरकारकडून मान्यता मिळाली नव्हती. पण लवकरच एक दुग्ध शर्करा योग जुळून आला. मुंबईतील सर विठ्ठलदास ठाकरसी हे एक दानशूर उद्योगपती या कामी अण्णांच्या मदतीला धावून आले. ते नुकतेच जपान महिला विद्यापीठाचा दौरा करून आले होते. त्यांना स्त्री शिक्षणाबद्दल तळमळ होती आणि अण्णांच्या कार्याबद्दल अपार आदर होता. त्यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ अण्णांच्या महिला विद्यापीठासाठी 15 लाख रुपये देण्याचं मान्य केलं. मंडळी, त्या काळात 15 लाख रुपये म्हणजे फार मोठी मदत होती. या विद्यापीठाचं भारतीय स्त्री विद्यापीठ हे नाव बदलून मग श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी भारतीय स्त्री विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलं. याच सुमाराला पुण्यामध्ये आश्रमाच्या सहाय्यानं एक कन्याशाळा चालवण्यात यायची. तिचं सारं काम गो म चिपळूणकर हे ध्येयवादी आणि समर्पित वृत्तीचे गृहस्थ पाहायचे. ही कन्याशाळा, महिला पाठशाळा आणि विद्यापीठ यांचं एकत्रीकरण करण्यात आलं. या तिन्ही संस्थांचा अण्णांच्या महिलाश्रमाशी कोणताही संबंध राहणार नव्हता. अण्णांची वृत्ती एखाद्या फकीरासारखी निरीच्छ होती. आपण सामान्य माणसं आपल्या एखाद्या किरकोळ गोष्टीवर हक्क सांगण्यासाठी किती आटापिटा करतो, पण अण्णा त्यातून सहज बाजूला झाले आणि पुढे या विद्यापीठातून हजारो मुली आणि महिला शिक्षणाची तेजस्वी ज्योत घेऊन बाहेर पडू लागल्या आणि महिलांच्या जगतातील अन्याय अत्याचाराचा अंधकार दूर करू लागल्या. अण्णा मात्र या सगळ्या गोष्टींसाठी चंदनासारखे झिजत राहिले. आता अण्णांचं आणि विद्यापीठाचं नाव साऱ्या भारतात प्रसिद्ध झालं. पण इथं थांबतील आणि स्वस्थ बसतील ते अण्णा कसले? आता त्यांना ध्यास लागला होता आपल्या विद्यापीठाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा आणि विद्यापीठासाठी आणखी निधी मिळवून त्याची आणखी प्रगती करण्याचा. याकरिता ते जगप्रवासाला निघाले.
त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 70 वर्ष. पण एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी उमेद त्यांच्याकडं होती. या दौऱ्यात अण्णांनी युरोप, अमेरिका आणि आशिया खंडातील अनेक देशांना भेटी दिल्या. अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली. अनेक शिक्षण तज्ज्ञांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. बर्लिनमध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईनबरोबर त्यांची भेट झाली आणि त्याच्यासोबतही त्यांनी चर्चा केली. पुढं ते जपानमध्ये गेले. तिथं त्यांनी जपान महिला विद्यापीठाला भेट दिली. या विद्यापीठातील अभ्यासक्रम, उपक्रम या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. नंतर ते अनेक आशियाई देशांमध्ये गेले. या सगळ्या देशातून आपल्या विद्यापीठासाठी मोठा निधी त्यांनी जमवला. अण्णांचे चिरंजीव डॉक्टर शंकरराव कर्वे हे आफ्रिकेत स्थायिक झाले होते. त्यामुळं अण्णांनी आता आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या अनेक शहरांना भेटी देऊन त्यांनी विद्यापीठासाठी मदत मिळवली. यावरून कोणाचा असा समज होण्याची शक्यता आहे की अण्णा फक्त मदतीसाठी परदेशात फिरत होते. पण असं अजिबात नव्हतं. तर महत्त्वाची गोष्ट ही होती की त्यांना आपल्या विद्यापीठाला जगभरामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची होती. महिलांच्या शिक्षणाविषयी जागृती करणं, महिलांना अधिक स्वावलंबी बनवणं आणि त्यासाठी समाजाला अनुकूल करून घेणं हा त्यांचा उद्देश होता. तर मंडळी, या भागामध्ये आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. अशी घडावी माझ्या हातून, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. हो हो हो, देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. चंदन भावा देहच केवळ, चंदन भावा देहच केवळ. भाव फुलांची भरुनी ओंजळ, भाव फुलांची भरुनी ओंजळ. प्राण ज्योतिनी ओवाळीन मी देवांचा राजा. हो हो हो, देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. धन्याशाया समर्पणाने, धन्याशाया समर्पणाने. या जन्माचे होईल सोने, या जन्माचे होईल सोने. मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी करू जा. हर हर महादेव, हर हर महादेव. हो मर्द मावळ्या रक्ताची मी
शहा देव असे माझा